आणि तुम्ही पक्षाच्या राजीनाम्याची देखील या ठिकाणी घोषणा केली आहे. वास्तविक नगरपालिका निवडणूक या राजकारणाचा भाग नाही, पण आता या निवडणुकीच्या निमित्तानं इथं प्रचंड राजकीय उलथापालथ होते. या तालुक्यामध्ये कायम आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. ते मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे आता एका व्यासपीठावरती येत आहेत आणि ज्यांच्याबरोबर मी काम केलं गेले 20 वर्ष त्यांच्या विरोधात आम्ही या आघाडी उघडतोय. एक फार मोठा राजकीय उलथापालथ या गोष्टीला मानता येईल. नगरपालिका निवडणूक याकडं मी जर पाहतो ते नगरपालिका हे सेवेचं साधन आहे, राजकारणाचा अड्डा नाही. तिथं जाऊन आम्ही करून दाखवलंय. उत्तम पद्धतीची सेवा शहरातल्या नागरिकांची करता येते. सर्वांग सुंदर इंदापूर बनण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन आपल्या भागातल्या लोकांचे जीवनमान हे उंचावण्याचं काम तिथं चांगलं करता येतं. म्हणून एका अंगाने नगरपालिकेमध्ये हा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म माझा मी आज भरत आहे. माझा फॉर्म भरण्यामागे जे काही वर्तमानपत्रात मी आज वाचलं की नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी माझं भांडण होतं, तर त्या वर्तमानपत्राच्या लोकांनाही मला सांगायचं आहे की आपला अभ्यासच कमी पडलाय, नाही तर आपला हेतू प्रामाणिक नाही. हा बोंबलून सांगतोय मला नगराध्यक्ष व्हायचं नाही. नगराध्यक्ष हे अवतीभोवतीचे जे माझे कार्यकर्ते आहेत ते चांगल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण नगराध्यक्ष बनवू आणि चांगल्या पद्धतीचं काम करू, पण जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट जे छापलं जातं, तर त्यामुळं आम्हाला इथं स्पष्ट सांगायचं वाटतं की आमची भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विषय येतो. मी कालही सांगितलं, मागच्या आठवड्यातही सांगितलं की कशासाठी आहे. इथं सहज आपला अध्यक्ष निवडून येतोय, तो येत असताना आपण हे कशासाठी करायचं याचं उत्तर मला काही कुणाकडनं नाही मिळालं. आणि नुसतं मला माहित नाही अशी उत्तरं मिळून सगळे नुसतं अंधारात ठेवून जर जिल्हाध्यक्षाला पक्षाच्या प्रमुखाला या जिल्ह्यातल्या जर अशा पद्धतीचा अंधारात ठेवून जर सत्ताधारी मंडळी अशी जर वागू लागली, पक्ष संघटना कशी चालू आहे? संघटना चालू शकत नाही. रॅलीमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, ही विजयाची नांदी म्हणायची. 100% विजय आमचा आहे. आता तर ही सुरुवात आहे, अजून आम्हाला लोकांत जातात आलं नाही. तुम्ही शेवटच्या सभेची रॅली तुम्ही बघा केवढी मोठी काढत होती. तो विषय नाही, गर्दी ही आमच्या बरोबर कायमच आहे. पण आत्ताची निवडणूक ही काही आम्हाला या शहरामध्ये निवडणूक लढत असताना राज्याला एक वेगळा संदेश द्यायचा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे नुसतं न म्हणता प्रत्यक्ष इथल्या मतदारांनी जनशक्तीचा या ठिकाणी विजय केलेला आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. आणि या निकालानंतर संपूर्ण राज्यभर ही संघटना श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ, तर संघटना श्रेष्ठ हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. सत्ता ही करत असताना संघटनेच्या आधारावरती केली जाते. त्या संघटनेला लाथ मारून जर कोणी सत्ता करत असेल तर ते फार काळ टिकणार नाही, आणि हाच संदेश आम्हाला संपूर्ण राज्यात द्यायचा आहे. दादा, काल तुम्ही जो आरोप केला होता की भरणेंना पैशावाला उमेदवार का हवाय, मात्र काल भरत शाह यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. भरत शाह म्हणतात की मी जो कमवलेला पैसा आहे हा नैतिक मार्गातून कमवलेला पैसा आहे, चांगल्या मार्गातून कमवलेला पैसा नैतिक का अनैतिक हा विषय माझा नाही. पैसा हा पैसाच असतो, जो नैतिक असेल अनैतिक असेल आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. पण समाजामध्ये मी तुम्हाला सतत पैसे देत गेलो आणि तुम्ही मी पैसे दिले तर माझं म्हणणं छापत गेला, माझंच म्हणणं दाखवत गेला, तर मी जर काही उद्या चुकीचं वागलो तर माझं चुकीचं सुद्धा समाजासमोर तुम्ही नेत गेला तर तोच संस्कार तुम्ही समाजावरती घडवता. लक्षात घ्या. आणि संस्कार हा सध्याच्या दिवसात खूप महत्वाचा आहे. हे संस्कारक्षम समाज उभारल्याशिवाय
राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या घरात 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि नेशन फर्स्ट या विषयाला महत्व देऊन मी चालणार आहे. माझ्या विचाराचा आवाका तर भल्या नाही. दादा 1995 ची पुनरावृत्ती परत इंदापूरकरांना पाहायला मिळेल. 95ची पुनरावृत्ती ही जी आहे ती ही 95चा तो काळ बघितलेली कार्यकर्ते समाज इथं कमी आहे. ती त्या काळात असलेली ती समाजाची गरज होती. समाजाने ती गरज ओळखून आम्हाला पुढे केलं होतं. लक्षात घ्या. आणि समाज नेहमी जे परिवर्तन जे होतं ते असंच होत असतं. गरज पडते, समाज कुणाला तरी पुढं करतो आणि ती गरज पूर्ण करून घेतो. या पद्धतीचं या वेळेला हेच आहे. अजिबात देखील इच्छा नसताना मला जे सगळ्यांनी आग्रह धरून या नगराध्यक्षाच्या रिंगणात जे उभं केलंय ते समाजाची इच्छा आहे असं मी समजतो. आणि समाजाने त्यासाठी म्हणून आज हे जे परिवर्तन केलं पाहिजे आणि त्या नगरपालिकेत ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे, हे आदर्श नगरपालिका कशी चालली पाहिजे, समाज आणि प्रशासन हे एकत्रित कसं चाललं पाहिजे, हे गारटकर चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणून आज लोकांनी मला या रिंगणात आणलंय. फक्त भाजप नाही, म्हणजे अनेक पक्ष आहेत. आज या मितीला या शहरामध्ये ह्या तालुक्यामध्ये ही आघाडी आहे. हीच आघाडी पुढे घेऊन जायची आहे. एवढं आम्ही नक्की ठरवलंय. 5 वर्ष करता हीच आघाडी कार्यरत राहणार आहे. एवढा पक्षाचा विषय हा तुमच्या चर्चेचा विषय आहे. दादा तुम्ही आता म्हणाला जनशक्ती विरोधी धनशक्ती अशा पद्धतीची निवडणूक आहे. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये आता राजीनामा देतोय अशी घोषणा केली. एकंदरीत आजपासून या घटकापासून गारटकर विरुद्ध भरणे संघर्ष सुरू झाला म्हणायचं. व्यक्तीच्या विरोधात माझा कधी संघर्ष नाही झाला. नीट लक्षात घ्या. मी विविध प्रश्नावरती संघर्ष केलेला कार्यकर्ता आहे. मी पतित पवनचं काम करत होतो. या तालुक्यामध्ये शेती, शेतकरी, कामगार, कर्मचारी कुठेही अन्याय झाला तर त्या प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी आवाज उठवून मी काम केलेलं आहे. आणि म्हणून समाजाचं समर्थन मला मिळत गेलेलं आहे. मी कुणाच्या व्यक्तिविरोधात कधी संघर्ष नाही. त्यामुळं आजही एवढ्या लोकांना विरोध करून सुद्धा आज लोक माझ्याबरोबर का राहतात याचं आत्मचिंतन तुम्हासारख्या सर्व लोकांनी केलं पाहिजे. नगरपालिकेची निवडणूक इंदापूरच्या राजकारणाची दिशा बदलेल. मुळे घेतोय तुम्ही कालच हा निर्णय मी बरणेमुळे घेतोय. भरण्याची इथली कार्यपद्धती आणि भरण्याची चुकीच्या कार्यपद्धतीला नेत्यांचं सततचं समर्थन आणि त्यामुळं माझी अस्वस्थता की त्यातून मी ज्या संघटनेचं काम करतोय त्या संघटनेला या ठिकाणी न्यायच मिळत नाही तर मी तिथं राहून कारण काय. नगरपालिकेची निवडणूक इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलते का? आज तशी स्थिती आहे. असं कधी घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं. ही सर्व राजकीय विचाराचे एकमेकाच्या विरोधात असलेली लोक आज झटकन एकत्र येतात. याचा अभ्यास सुद्धा जनतेने केला पाहिजे. कशामुळे लोक एकत्र येत असतील तर त्याचं कारणच असं आहे की जे सत्ताधारी लोक आहेत ते व्यवस्थित पद्धतीनं काम करत नाहीत. त्याचे अनेक उदाहरण पुढे जाऊन सांगेन. आज उमेदवारी अर्ज भरलाय. कुणाच्या कार्यकर्त्यांना गुलाल खेळायला मिळेल निकालाच्या दिवशी? तुम्ही ठरवा ना. तुम्ही आजचं समर्थन जर बघितलं तुमचा आत्मविश्वास काय आहे? आजची काढलेली निवडणूक ही अजिबात प्लॅनिंगने काढलेली निवडणूक नव्हती. नीट लक्षात घ्या. नुसतं माहिती पडलं होतं, नुसतं मेसेज कुणीतरी फिरवला होता, त्याच्यावरती हे आलेली लोक होती. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की उद्याचा हा जो राजकीय गुलाल आहे तो आम्हा सर्व कार्यकर्त्याच्या